नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी आता केवळ शेवटचा 1 तास शिल्लक राहिला आहे। सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। अजूनही काही ठिकाणी मतदानासाठी रांगा असल्याची माहिती आहे। काही भागांमध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत 55% मतदान झालं। अजूनही मतदान सुरू आहे, त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का 60% वर जाण्याची शक्यता आहे। संभाजीनगर विभागात सरासरी 55% वर मतदान झालेलं आहे। तेव्हा 1 तास शिल्लक राहिलेला आहे। सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे। साधारणपणे राज्यामध्ये आतापर्यंत जे मतदान झालेलं आहे ती आकडेवारी पाहता 60% वर मतदान जाण्याचा अंदाज हा व्यक्त केला जातोय। आपण याच मतदानासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। अमरावतीला जाऊयात। अमरावतीच्या अचलपूरमधून प्रणय निर्माण आपल्या सोबत आहे। प्रणय, एकंदरीतच अचलपूरमध्ये आता 4:30 वाजत आलेले आहेत। शेवटचा 1 तास बाकी असताना कसा उत्साह पाहायला मिळतोय? विभागाची नेमकी आकडेवारी काय सांगतेय? नक्की दीपक, मी सध्या अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी जी नगरपालिका आहे ती अचलपूर आहे। कारण येथे 1 लाख मतदार आहे जे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। आणि सकाळी 11 वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर खूप गर्दी होती, परंतु 11 ते 4 वाजेपर्यंत थोडी गर्दी कमी झाली होती। परंतु आता 4च्या नंतर जी गर्दी आहे ती मतदारांची खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। माझ्या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात जे मतदारांनी रांगा लावलेल्या आहे आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त खूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे आणि खूप उत्साह आहे आणि काटेकी टक्कर या अचलपूर मतदारसंघामध्ये आहे। तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। आता याच्यामध्ये कोण बाजी मारेल हे पाहावं लागेल। दीपक, नक्कीच प्रणय, तू राहाच आपल्यासोबत आता इंदापूरमधून जयदीप भगत देखील आहे। जयदीप, एकंदरीत आपण बघितलं तर विदर्भामध्ये अचलपूरमध्ये जी सगळ्यात मोठी नगरपालिका आहे त्यासाठी सध्या मतदान पार पडतं आहे। इंदापूरमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे? मतदारांचा कसा उत्साह पाहायला मिळतोय शेवटच्या टप्प्यात? खरं तर दीपक, अवघा 1 तास उरलेला आहे मतदानासाठी। मी सध्या इंदापूरमधल्या या मतदान केंद्रावरती आहे। खरं तर इंदापूरमध्ये एकूण 27 मतदार केंद्र आहेत आणि अवघ्या शेवटच्या तासाभराचं मतदान जे आहे तो बाकी आणि मोठ्या संख्येनं जे आहे ते इंदापूर आता बाहेर पडतात। खरं तर अद्यापरित्या अधिकृतरित्या अशी आकडेवारी आली नाहीये। 1:30 वाजेपर्यंत साधारणतः इंदापूरमध्ये 43% मतदान झालेलं आहे। या ठिकाणची जर परिस्थिती पाहायला गेलं तर अतिशय काटेकी टक्कर म्हणावी लागेल, कारण जिल्हाध्यक्ष होते राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केला आणि त्याच्यामुळे जो आहे तो बंड केला आणि स्वतः निवडणुकीच्या रिंगणात जो आहे तो उतरले। तर राष्ट्रवादी विरुद्ध सगळे पक्ष जे आहेत ते इंदापूरमध्ये एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादीकडून भरत शाह यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे इतकी काटेकी टक्कर आहे की नेमकं याच्यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आतापर्यंत साधारणतः अवघा 1 तास उरलेला आहे मतदानासाठी। इंदापूरकरांना आवाहन केलं जाते की बाहेर या मतदानासाठी आणि आता हळूहळू इंदापूरकर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते शेवटच्या तासाभरात बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी व्हीलचेअर असेल, साधारणतः सकाळी एक आजी आल्या होत्या, त्यांचं वय 98 वर्ष होतं आणि प्रत्येक मतदाराला बाहेर काढणं हे मोठं जे आहे ते प्रत्येक मत या ठिकाणी महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे तर अवघ्या तासभराचं मतदान राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं जे आहे ते आवाहन केलं जाते। याच मतदान केंद्रावरती सकाळी 2 गटामध्ये राडा झाला, त्यानंतर एका गटाची आणि पोलिसांची काही प्रमाणात बाचाबाची देखील झाली। त्याच्यामुळे अतिशय संवेदनशील हा मतदारसंघ बनलेला आहे आणि या ठिकाणी जो आहे त्याच मतदान केंद्रावरती मतदान केलं जाते। अवघा 1 तास बाकी राहिलेला आहे। कोण पाहिजे आता शेवटच्या टप्प्याचं खरं तर निर्णायक मतदान जे असतं असं म्हटलं तरी चालेल। काही जो निकाल जो लागणार आहे तो खरं तर उद्या लागणार होता, मात्र कोर्टाच्या निकालानंतर आता तो 21 तारखेला लागणार आहे। त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यातलं मतदान प्रत्येक पक्ष स्वाभाविकच खरं तर आता 1 तास उरलेला आहे। अधिकाधिक मतदारांनी बाहेर पडावं, मतदान करावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे। त्यामुळे आता मतदार राजा असतो, मतदार राजा काय नेमका निर्णय घेतो? अनेकांचं भवितव्य आहे ते मतपेटीत आता 1 तासामध्ये बंद होणार आहे। काय पुढे नेमकं घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। तासाभरानंतर पुन्हा एकदा या आकडेवारी संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास प्रणय आणि जयदीप, तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे अकोल्यातून। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि घटनास्थळावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात देखील आणलेली आहे। आढावा घेतलेला आहे उमेश अलोडेनं।
अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरातल्या धारूर भागातील हे मुलांचं उर्दू हायस्कूल आहे आणि याच मतदान केंद्रावर जे आहे काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रात सोडण्यावरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर जे आहे ते दोन्ही गटांनी एकमेकावर धावून जाण्यामध्ये झालं आणि त्यानंतर आपण जिथे उभे आहोत याच भागात दोन्ही कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आणि समोर जो भाग दिसतो त्या भागात काही कार्यकर्ते आता गेलेले आहे आणि काही कार्यकर्ते पाठीमागच्या भागात गेलेले आहे आणि दोन्ही गटांमध्ये काही काळ जोरदार राडा झाला, मारामारीचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा वाद जो आहे, अनर्थ आहे, जो टळलेला आहे. मात्र या सर्व प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटातल्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे आणि पुढचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोट, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.